रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. मित्रांनो, माझा वावर हा सर्व समाजात, सर्व पक्षात, सगळीकडे मला मित्र तेवढंच प्रेम देतात. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आता हे शेवटचे 5 दिवस, आज तारीख आहे 14, 15, 16, 17, 18, 5 दिवसात काहीतरी चमत्कार होऊ शकतो. मी वारंवार म्हणतो की हे लातूर आहे. सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मोतूर. मित्रांनो, कधी नव्हे ती लातूरच्या राजकारणात रंगत आणलेली आहे डॉक्टर फॅक्टरनं. मला वाटते काय झाले काय ह्या डॉक्टरांना. खासदार डॉक्टर, आली तर आमदार डॉक्टर, उद्या लातूरचा महापौर डॉक्टर, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष डॉक्टर, पंचायत समितीचा अध्यक्ष डॉक्टर. डॉक्टर लोकांनी काय राजकारण काबीज केले, करायचा विचार आहे का काय, याची मला शंका थोडं. म्हणून अमित देशमुख साहेब थोडं सावधान राहा या डॉक्टरांपासून. जरा डॉक्टरांना दूर ठेवलंच बरं असं मला वाटायला लागलं आता. कारण कसं आहे, डॉक्टर राजकारणात इंटरेस्ट का घ्यायला लागलेत. आमचे एक डॉक्टर मित्र काल मला भेटले. त्यांनी म्हणले, अरे राजकारण एवढं सहज आहे औसेकर, आणि 10-5 कोटी तर मी सहज खर्च करू शकतो म्हणले. मग बघा आपली काही लिंक लागती का बघा. भैयांना म्हणा मला जिल्हा परिषदला उभं करा आणि जिल्हा परिषद अध्यक्ष करा, की अमित भैयाला म्हणा म्हणले मला महानगरपालिकेला उभा करा, महापौर करा. मी थोडं आश्चर्यचकित झालो. म्हणजे मला वाटलं की हे लोक डॉक्टर लोकांना झाले तरी काय. आणि खरं तर ही घोषणा काँग्रेसवाल्यांनीच काढलेली की एकच फॅक्टर आला डॉक्टर, लातूर फॅक्टर येणार डॉक्टर. आणि हाच डॉक्टर थोडं त्रासदायक ठरतोय काय या विधानसभेला, असं मला वाटायला जाणवायला लागलेलं आहे बंधूंनो. कारण लातूरमधले नामवंत डॉक्टर ते म्हणतात, लोकसभेला आम्ही काय केलं ते आम्हाला माहीत नाही, आता विधानसभेला आम्ही आमचं काम करायला मोकळे आहेत. मग काय ह्याचे संकेत काय आहेत. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की ही लातूरची लढाई काटेकी टक्कर आहे अमित भैया. आजपर्यंत 15 वर्ष अमित भैयाने ज्या निवडणुका लढल्या, जिंकल्या, त्या सहज सोप्या होत्या. पण मी जे 4 दिवसात हवा का रुख बदललेलं बघतोय, कुठंतरी धोक्याचा इशारा देतोय मी. धोक्याची घंटा आहे. कारण अमित देशमुख काही करो, त्याच्यावर रिॲक्ट व्हायला लागलेले भाजप. पदयात्रेच्या माध्यमातून गाडीतून यात्रा काढली, तेवढा मुद्दा धरला. साधा न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये जातीवाचक कार्यक्रम झाला. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की अशोक गोविंदपूरकर असे शब्द वापरणार नाही याची मला खात्री वाटतेय. थोडं भाजपवाल्यांना राग आला तरी हरकत नाही. तुम्ही त्याचं लगेच राजकीय भांडवल, अमुक समाजाला अन्याय झाला, तमुक समाजाला उल्लेख केला, असा केला, तसा केला, हे सगळं राजकीय षडयंत्र, हे सगळं फंड आहे, राजकीय फंड आहे हा. हे शेवटच्या 4 दिवसात हे खेळ चालू होणार आहे. त्याला म्हणून तर मी म्हणतो हे रात्रीचं खेळ आहे. रात्रीचं खेळ चालले, असे किती किती खेळ चाललेत. आता काल मला एका लातूरातल्या खास माणसाचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणले असा नेत्यांनी असे पैसे खाल्ल्याचा माझ्याकडे प्रूफ आहे. मी म्हणलं तू बोलतोस म्हणून मी विश्वास ठेवू का. बरोबर आहे की नाही. तू बोलतो म्हणून मी विश्वास ठेवून त्यांच्या विरोधात बोलू का. मला खात्री पटली पाहिजे. कारण माझे राजकारणात केस गेलेले आहेत. 35-40 वर्षापासून मी राजकारण बघतोय. टक्कर पडलं राजकारणात. आणि तुम्ही मला शिकवताय की असा भ्रष्टाचार, तसा भ्रष्टाचार. सगळ्याच्या बुडाखाली अंधार आहे.
एक बोट दुसऱ्याला तर 4 बोट आपल्याकडे, हे लक्षात ठेवा. आणि मला अजूनही राहून वाटते बरं का, माझा विश्वासच बसत नाही की हवा का रुख बदल रहा है, हवा का रुख बदल रहा है. मीच म्हणतो दया कुछ गडबड है, दिसायली गडबड काहीतरी आहे पण ती शब्दात सांगता येत नाही. हे काय झालेलं आहे याचं कुठेतरी पॅचअप काँग्रेसवाल्यांना करण्याची गरज असं मला वाटायला लागलं. का बिग बॉस रितेश दादा रस्त्यावर आता येईल, तो म्हणे ठीक आहे, अमित भैयांनी गाडीतून सर्वांना नमस्कार केला, मी रस्त्यावरून नमस्कार केला, असं होऊ शकतं. कारण तो एक फंडा करणार. आम्ही रितेश देशमुखला मानणार आहे, काही तरुण वर्ग आहे की जो रितेश देशमुखच्या जवळ जायला तडफडतो, कारण ते फिल्म स्टार आहेत, तो स्टार आहे. त्यांच्या स्टारपणा बाबतीत कोणालाही वादातीत काही चर्चा करायची गरज नाही. जो आहे तो आहे, ही कला आहे. त्यामुळं कलाकाराचा सन्मान हा केलाच पाहिजे. मला अजूनही राहून वाटतं मित्रांनो की कुठंतरी या शेवटच्या 4 दिवसात, या शेवटच्या 5 दिवसात दया कुछ तो गडबड होने वाला है, कुछ तो नया फंडा निकालने वाले है. आणि इथं वातावरण पुन्हा अमित देशमुख शेवट 2 दिवसात बनवू शकतं का, याची मला थोडी शंका यायला लागली. आज प्रचारामध्ये जरी विरोधकांना बोलायला मुद्दे असले, पण थोडस तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट लक्षात घ्या की हे लातूरला राजकीय शांतता कोणामुळे आलेली आहे. या लातूरला राजकीय शांततेमध्ये सुद्धा देशमुख परिवाराचा वाटा आहे. कारण या लातूरला कधी राजकीय दंगल, या लातूरला कधी असं लाट्या खाट्या भाले वरचे, काल संभाजीराव बोलले, हे आक्रमकपणे बोलले, ते त्यांना भाजपचा प्रचार करायचा होता. पण हिंसक भाषण आणि कुठेतरी एकदम लाट्या काठावर अमित देशमुख येतील असं मला नाही वाटत. कारण लातूरचं राजकारण हे आतापर्यंत या परिवारानं जपलेलं आहे की साधारणपणे बॅलन्स ठेवून हा परिवार चालतोय. आता ठीक आहे, त्यांच्या संपत्तीबद्दल, त्यांच्या उद्योगाबद्दल, त्यांच्या हेलिकॉप्टरवर जळणे हे साहजिक आहे, मी त्याला नाही म्हणणार नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं हेलिकॉप्टर घेऊ नका म्हणून. आता कुणाच्या प्रॉपर्ट्या उघड असतात, कुणाच्या प्रॉपर्ट्या गुपित असतात. आता काही प्रॉपर्ट्या बाहेर राज्यात करतात, बरोबर आहे. आता तुम्हाला काय माहिती कुणाच्या प्रॉपर्ट्या कुठं किती आहेत. दया कुछ तो गडबड आहे. कारण आज मला असं वाटतं की लातूरची लढाई ही काटेकी टक्कर बनणार आहे. आणि काहीही रिझल्ट लागला, 5,000 मताचा आसपास फरक आहे. आज मी काल परवापर्यंत 10 म्हणत होतो, पण मी आज असं म्हणतोय की अमित देशमुख साहेब 5,000 मतं तुम्हाला आता कसे मिळवता येतील तेवढं बघा तुम्ही. 30, 40, 1 लाख तर आता हे हवेत विरलंय आता कार्यक्रम. आणि काँग्रेसमधल्याच काही वाचाळवीरांना जर आपण आवर घातला, काँग्रेसमध्ये सुद्धा काही अंतर्गत तुमच्यावर नाराज असलेले लोक तुमच्या विरोधात प्रचार करू शकतात, असा एक बाजा अंदाज आहे. तर ज्यांना अरे म्हणून दाखवतात, हो बस झालं म्हणे भैयाला एकदा घरी बसूच, आज का बोलतात. ज्यांना तुम्ही मोठ्या पदावर बसवलं, ज्यांना तुम्ही सत्तेत बसवलं, ज्यांनी तुमच्या जीवावर आज गाड्या घोडे उडवायला लागले, जे तुमच्या जीवावर आज प्रॉपर्ट्या तयार करायला लागले, अशी लोक तुमच्या देशमुखांच्या विरोधात का गेली याचं चिंतन करावं लागणार आहे. ही थोडं धोक्याचाच इशारा मी आजच्या भोंग्यातून देतोय की लातूर में कुछ तो गडबड चल रहा है. लातूरची काटेकी टक्कर ही 5 ते 7 हजारामध्ये खेळणार, हे लक्षात ठेवा. आता कदाचित माझा दावा फोल ठरू शकतो, मी काही ज्योतिषी नाही, मी काही जोशी नाही, मी काही कुठलं भविष्य सांगू शकत नाही. पण मला एक अंदाजा, तिसरं नेत्र आपलं जे दिसतंय हवा का रुख, मला अंदाजा 4 लोकांच्या चर्चेतून, थोडासा मार्केटमध्ये फिरण्या, म्हणजे मार्केटमध्ये संबंधातून, मित्रपरिवार, प्रचंड दांडगा मित्रपरिवार, प्रत्येक गावातून फोन येतात की काय होऊ शकतं. रमेश कराडला सुद्धा ही लढाई फार काही सोपी असं मला नाही वाटत.
त्यामुळे रमेश कराडांनी किती जरी सांगितलं तर शेवटी रमेश कराड जात जात ही फॅक्टर असते, ही जात कधीही जात नाही, असा हा शेवटी जातीवाद होऊ शकतो का असं मला वाटायला लागले. कारण शेवटी राजकारण हे काय आहे? अहो, निवडणुकीमध्ये ज्यावेळेस तुम्ही तिकीट मागायला जाता तुम्हाला विचारलं जातं. आज जरी किती धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारे हे राजकीय मोठे मोठे पुढारी असतील, हेच पुढारी तुम्हाला विचारतात तुझ्या जातीची मतं किती आहेत. असं स्पष्टपणे का कोणी सांगत नाही? शेवटी जात जात ही फॅक्टर आहे. एकदा मनोहर जोशी म्हणाले होते, लातूरला एक फार मोठं मारवाडी संमेलन घेतलं होतं आमच्या राजेंद्र गिल्डानं. त्या कार्यक्रमात त्यावेळेस मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि मनोहर जोशीने लातूरच्या त्या मारवाडी समाजाच्या महाधिवेशनामध्ये सांगितलं होतं की जात ही कधी न जाणारी जात आहे, त्या जातीचं हे अधिवेशन आहे. त्यामुळं ही काय डायलॉग माझ्या मनात कोरला गेला की जात आहे, नाही जाणार तुम्ही कितीही म्हणा. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, आता फक्त बामणा आरक्षण मागायचं राहिले. तेवढी एका जातीनं आरक्षण मागले की सगळ्यांना 100% आरक्षण देऊन टाका आणि निवांत बसा सगळ्यांनी. कोणीही आरक्षण मागत नाही. काय 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 एक समाज नाही की जो म्हणतो आम्हाला आरक्षण नको. प्रत्येक जण म्हणतो आम्हाला आरक्षण पाहिजे. 100% आरक्षण करून टाकणार आहोत. काय कार्यक्रम आहे? जे लोक आरक्षणाला विरोध करत होते ते आज आरक्षणाची बाजू घेऊन बोलत आहेत. या वादातीत विषयात मला जायची काही गरज नाही, कारण मला असं वाटतंय की हे शेवटी लातूरचं राजकारण हे कोणत्या भोवती फिरत आहे. आणि खासदारने सुद्धा असतील डॉक्टर काळगेंचंच एखादं वाक्य, आणि पण मी तुम्हाला सांगतो ना, एक वाक्य रुख बदलू शकतो. एकदा विलासरावजी सहज म्हणाले होते की हे मामूली पत्रकारांना माझ्यावर काही फरक पडत नाही, मामुलीने चमत्कार केलेला आहे. होय, मामुली पुन्हा मामुली घडणार का? एक वाक्य हवा का रुख बदलू शकतो. प्रत्येकानं जाणीवपूर्वक एक एक शब्द तोलून मोजून तराजू ठेवून बोलणं जर आता ही काळाची गरज झाली काँग्रेसवाल्यांसाठी आणि भाजपवाल्यांसाठी. कारण आता हे शेवटचे 5 दिवस लातूरची राजकारण ICU मध्ये बंद आहे. बरोबर आहे ना? आणि आता दरवाजे उघडे ठेवून बसा जरा सगळे. कारण शेवटी कसं आहे, मला फार जबरदस्त एक अनुभव असा आलेला आहे की जे काल खरगेंच्या सभेमध्ये लोक होती तीच सभा आता पुन्हा जर एखाद्या दिवशी इथं अमित शहाची सभा झाली तर तीच लोक तुम्हाला फक्त झेंडा बदललेला दिसेल, बॅच बदललेला दिसेल, चेहरे तेच. आणि हे दाखवणार आहे मी तुम्हाला की एकच माणूस आहे की तो BJPचा पेहराव घातलाय आणि काँग्रेसचा पेहराव घातलाय. दोन्हीच्या प्रचार सभेत त्याची हजेरी आहे. मग ह्या हजेरी इथं माणसांचा बाजार भरतोय का? येथे माणसं विकत मिळतात. लातूरला शनिवारी एक बाजार भरतो, पण दर शनिवारी भरतो. आणि हा माणसांचा बाजार दर 5 वर्षाला दर निवडणुकीला भरतो. आमची भांडेवाली येत नाही आमच्याकडे 4 दिवस झाले कामाला. स्वयंपाकवाली येत नाही कामाला. मी म्हणलं काय झालं? तर त्यांनी सांगितले, हे बाबा बघा म्हणली दादा, सकाळी काँग्रेसची सभा होती, दुपारी BJPची होती, संध्याकाळी ते आम्हाला तिकडं वर बोलवलं होतं 3रा उमेदवार, दिवसाचे आम्हाला 300,000 रुपये. तुमच्याकडे कशाला येऊन भांडे घासायचे म्हणली 100 रुपयात. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की माणसांचा बाजार ह्या सभेच्या माध्यमातून. त्यामुळे त्या सभेला गर्दी, या सभेच्या गर्दीच्या निष्कर्षावर कोणी हुरळून जायची गरज नाही की हा माझा विजय पक्का आहे. यावर माझा बिलकुल विश्वास नाही. आणि खरा मतदान करणारा मतदार सभेला येत नाही, हे लक्षात ठेवा. मतदार फार हुशार आहे, मतदार फार बुद्धिमान आहे. आणि त्यातल्या त्यात लातूरचा मतदार
अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, अत्यंत हुशार आहे. लातूरचा व्यापारी बोलणार नाही बोलणार. मी कित्येकाने बोलतोय, अरे काय करणार दादा, काय बोलू नका, बस शांत बसा. कारण आणि विचार करण्याची गोष्ट आहे की कशामुळं, का बदल पाहिजे, काय चुकलं देशमुखांचं. मग लोकसभेत काळगेंचा विजय कसा झाला जर त्यांचा चुकला असेल तर. कालचं मला अजून एक गोष्ट मला जाणवली. एक काल संध्याकाळपर्यंत माझ्या डोक्यात एक गोष्ट घुमत होती की कुठेतरी आम्ही देशमुख आणि नांदेडमध्ये निलंग्यामध्ये संभाजीरावांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला, तर संभाजीराव इकडे लातूरात येऊन भोंगा सुरू केला त्यांनी. लातूरात येऊन औशामधून अभिमन्यू पवार डिस्टर्ब व्हायला लागले. तिथं दिनकर मानेची हवा आहे असं लोक बोलल्या जात आहे. निलंग्यामधून संभाजीराव पडतील का असे वातावरण लोक बोलत आहेत. आता लोक बोलतात, कारण मी काही निलंग्याला गेलो नाही, मी औशाला अजून गेलो नाही, कारण लातूरच्याच राजकारणात एवढा इंटरेस्ट आलेला आहे. त्यामुळे इतर शहरात जायला मला वेळच मिळत नाही. माझं सध्या इथलंच सर्वे चालू आहे. मी दररोज 2-4 वार्ड, 2-4 प्रभाग, जेवढं शक्य आहे तेवढ्या लोकांत चर्चा, रोज 1000 लोकांशी बी चर्चा करतो की काय वातावरण आहे. आणि मी लोकसभेला जो निर्णय तुम्हाला निकाल दिलेला होता की या ठिकाणी श्रंगारेचा पराभव होणार आहे, ही 100% खरं निघाले, लक्षात ठेवा. म्हणून लोकांचा आमच्या या कार्यक्रमावर रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर विश्वास का बसलाय की मी जे बोलतो ते खरं बोलतो आणि जे मला पुढचं दिसतं ते खरं घडतं. आता तुम्ही ह्याला काही संकेत बना, मी जे बोलतो ते खरं बोलतो, म्हणून भोंगा गाजतोय. कित्येकांना आज त्यांनी सांगितले की आम्हाला तुमचा भोंगा लावल्याशिवाय आम्हाला चहा बिस्किट खाऊ वाटत नाही. एवढी सवय या भोंग्यानं करून ठेवलेली. याच्या पाठीमागे एकच गणित आहे की सत्यता. 4 दिवसात मी पुन्हा सांगतोय, गर्दी बघून अर्चनाताईंनी हुरळून जायची गरज नाही. अर्चनाताई ही गर्दी कधी कन्वर्ट करतील अमित देशमुख त्यांच्या मतपरिवर्तनामध्ये काहीही सांगता येत नाही. त्यांच्याकडे अनेक फंडे आहेत, काही यंत्रणा आहेत. कोणाला कोणतं इंजेक्शन द्यायचं, जरी ताई डॉक्टर असल्या तरी राजकारणाचा डॉक्टर अमित देशमुख आहे. अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत, राजकारण जवळून पाहिलेलं आहे. दुसऱ्या दगडांना शेंदूर लावून त्यांना हनुमान करण्याची ताकद त्या देशमुखामध्ये आहे. त्यामुळे एवढं काही ही एवढी सोपी निवडणूक, मी पुन्हा सांगतोय की ही निवडणूक फार काटेकी टक्कर ठरणार आहे. एक कोणीतरी 500 मतांना आघाडी राहणार आहे, कोणतरी 1000 मतांना आघाडी राहणार आहे, पुन्हा कोणतरी 1500 मतांना पुढे चालणार आहे, पुन्हा तो 500 मतांना मायनस येणार आहे. म्हणजे लातूरला त्या दिवशी कित्येकांचं ब्लड प्रेशर वाढू शकतं, लगेच कमी होऊ शकतं. होय, निकाला दिवशी लातूरला सगळ्या डॉक्टरांनी आपापले कॉट्स रिझर्व ठेवून टाकावे, कोणाला कधी ऍडमिट करायची पाळी. कारण हा निकालच असा काहीतरी खालीवर होणार आहे की जी कहाणी आपण परळीमध्ये बघितली, जी आपण म्हणजे बीड मतदारसंघात लोकसभेला बघितली की 500 पंकजा मुंडे पुढे की पुन्हा 200 मागे यायच्या. बरोबर आहे की ही वन वे निवडणूक नाही आहे. लातूरची विधानसभा ही अतिशय रंगतदार का होती, तर याच्या मागे कारण आहे कधी नव्हे ते देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली चुरस, चंग बांधलेला आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लातूर ही आलंच पाहिजे. कारण तिथं शिवराज पाटलांना दिलेला शब्द आहे अमित शहानी. अरे शिवराज पाटील साहेब इतक्या सहजासहजी सुनेला परवानगी देतील असं मलाही वाटत नाही की तुम्ही निवडणुकीला उभं राहा, ते सुद्धा देशमुखांच्या विरोधात. कारण शिवराज पाटलांना कल्पना आहे की ह्यांची ताकद काय. इकडे सत्ता, संपत्ती, माणसाची मॅनपॉवर, अनुभव, सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळं लातूरचं राजकारण फार रंगतदार व्हायला लागलं. इकडे अभिमन्यू पवार आक्रमक झालेले, संभाजीराव आक्रमक झालेले आहेत. अर्चनाताईंनी जे निष्ठावंत गट आहेत, आता काहीतरी म्हणतात अजून 1-2 लोक नाराज आहेत, त्यांची सुद्धा नाराजी ते काढण्यात यशस्वी होत्या. लालासाहेब देशमुख तेवढ्या तयारीने कामाला लागलेले आहेत. अजित पाटील कव्हेकर तेवढ्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी चंग बांधलाय का. कारण शिवाजी कव्हेकरांना सुद्धा माहिती आहे जर त्यांना पुढचं राजकारण खेळायचं असेल तर त्यांना इथं अर्चनाताईंना मदत करणं ही अपरिहार्य आहे त्यांची.
त्यांनी प्रयोग करून बघितला सृष्टीवर दबाव आणण्याचा, पण सृष्टीवर दबाव हा कितपत आणला जाऊ शकतो याच्या मर्यादा आहेत. कारण प्रदेशमधल्या अनेक प्रवक्त्यांशी माझं बोलणं असतं आणि कोणाला कोणत्या जागेवर किती दिवस कसं ठेवायचं याचं चांगलं ज्ञान भाजपमध्ये आहे. इथं काँग्रेससारखी लोकशाही नाही आहे. बरोबर आहे का नाही? ते किती जरी भाजपवाले म्हणत असले तर शेवटी भाजपमध्ये एक धूर्त राजकारणी, धुरंधर राजकारणी, संघाचा पगडा या भाजपला. आणि मी एक सांगतो की संघाचा माणूस जेवढ्या तत्परतेने एखादं काम करतो तेवढा कोणत्याही पार्टीचा माणूस काम करत नाही, हा माझा अनुभव आहे. कारण संघाचा माणूस ज्या बाहेर पडतो, सकाळी गळ्यात झोळी अडकवलेली असते, मध्ये 4 कागद असतात आणि तो बाहेर पडतोय, घरदार खाणं, त्याला फक्त एवढं माहिती आहे की मी संघाचा कार्यकर्ता आहे, मला काम करायचं आहे. असे कितीतरी संघाचे संघनिष्ठ, एकनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ अशी मंडळी कामाला लागली. त्यामुळं आम्ही देशमुख साहेब थोडंसं सावध करतोय तुम्हाला की तुम्हाला हातात 4 दिवस आहेत. याच्यातून ही निवडणूक काटेकी टक्कर बोलतोय. व्यापारी कसा मॅनेज करायचा, कर्मचारी कसा मॅनेज करायचा. कदाचित तुमच्या जवळचा कर्मचारी सुद्धा तुम्हाला मतदान करेल का नाही ह्याची गॅरंटी आता वाटत नाही मला. कारण शेवटी ते म्हणतात की आमची नोकरी एकीकडं आणि मतदान एकीकडे आहे. तुम्ही किती जरी आणा शपथा घेऊन जरी काही जरी करायचा प्रयत्न केला तर शेवट मला अजूनही शंका वाटते की शेवटच्या 2 दिवसामध्ये दिलीपरावजी देशमुख लातूर शहरात सक्रिय होतील का. शेवटच्या 2 दिवसामध्ये रितेश दादा रस्त्यावर येईल का. शेवटच्या 2 दिवसामध्ये सलमान खान सुद्धा लातूरात येऊ शकतो का. शेवटच्या 2 दिवसामध्ये अजून काही होऊ शकतं का. कारण या लातूरच्या राजकारणात एक सेन्सिटिव्ह शहर झालेलं आहे. लातूरच्या राजकारणाकडे लक्ष नरेंद्र मोदींचं, अमित शहांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच्या पाठीशी एकच नाव आहे, ते नाव आहे शिवराज पाटील चाकूरकर. जर या ठिकाणी शिवराज पाटील चाकूरकरांचं नाव आलेलं नसतं, जर शिवराज पाटलांच्या पश्चात ही निवडणूक असली असती याला एवढं महत्व आलं नसतं. पण शिवराज पाटील या नावाभोवती निवडणूक फिरते. पाडापाडीचं राजकारण, अंतर्गत मतभेद, तू बडा का मी बडा, नाराजी, सत्ता, संपत्ती, पैशांचं वाटप, दारूचं वाटप, या सगळ्याच्या भोवती ही निवडणूक फिरते आहे. प्रत्येकाचे हे बेदावे सुरू झाले. कितीतरी डमी उमेदवार भटकलेले आहेत. मी त्यांना विचारलं कसं काय भटक, तरी सांगितलं की आम्हाला काही मतं मायनस करायचे म्हणून आम्ही भटकलो. अरे वा, असे हे तुम्हाला वाटायला लागले ना, हे छोटे छोटे जे उमेदवार सुद्धा आहेत ना, ते सुद्धा 1000-1200 500 मतदान घेतात आणि त्यात जर झटका बसला 1000-2000चा, कुणालाही बसू शकतो, भैयालाही बसू शकतो, ताईलाही बसू शकतो. म्हणून ताई का भैया, आज तर मी दोघांना 50-50% मार्क देतोय. आज दोघं बॅलन्समध्ये चाललेले कार्यक्रम. आता हा बॅलन्स अमित देशमुख काही टॅक्स, काही निवडणुकीचे फंडे वापरू शकतात का, जेणेकरून हे जो नरेटिव्ह तयार झालेला आहे की रथयात्रा ते पदयात्रा, याला बदलावं लागेल, काही पॅचअप करावं लागतील, वाचावीरांना आवरावं लागेल, कार्यकर्त्यांना आक्रमक होऊ नका म्हणून सांगावं लागेल. आणि बीजेपीमध्ये सुद्धा अजूनही मला शंका आहे की बीजेपीमध्ये जे एकनिष्ठ म्हणून स्वतःला समजून घेतात ते काय रात्रीचं खेळ चालेमध्ये होऊ शकतं का. लक्ष्मी दर्शन मित्रांनो, 50 खोके एकदम ओके. अहो, ज्यांनी आयुष्यात लाख बघितले त्याला जर कोटी मिळालं तर संपलं ना कार्यक्रम. त्याने जर 1-2-4 हजार मतं फिरवले, मतदान बदलू शकतं. आणि हे पूर्ण राजकीय जे खेळ आहे, रात्रीचा खेळ, चालेचा खेळ करण्यामध्ये देशमुख पटाईत आहेत, त्यांना अनुभव आहे. आणि म्हणून अर्चनाताईंना सुद्धा हा टेम्पो शेवटपर्यंत टिकवावा लागणार आहे. आता इथून 5 दिवसाची खरी कसरत आहे. मी पुन्हा वारंवार बोलतोय की हे लातूर आहे, सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मोतूर आहे. काय दिसलं ते मी बोलतो.
आणि माझं बोलणं काही लोकांना आवडतं, काही लोकांना आवडत नाही. काही लोक टीका करतात, काही लोक फोन करून शिव्या देतात. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. म्हणजे तुम्ही जागरूक तरी होत आहे. मला बोलल्यामुळे जर तुम्हाला समाधान होत असेल तर माझी तयारी आहे. पण माझं मी ठरवलेलं आहे की माझ्या भोंग्यामध्ये जे मला सत्य दिसतंय, जेवढं मला सर्वांना शेवटी विरोधी काय आणि सत्ताधारी काय सगळे एका माळाचे मणी आहेत. आज जे विरोधक आहेत ते उद्या सत्तेत आले ना, उद्या तर ते सुद्धा मला ओळखणार नाही, हे सुद्धा आम्हाला खात्री आहे. कारण एकदा सत्ता आणि संपत्तीची हवा एकदा डोक्यात बसली की माणूस समोरचा माणूस विसरून जातो. आम्ही अनुभव घेतलेला आहे. निवडणुकीचं मतदान होईपर्यंत आमच्याशी एवढं काही लोक गोड बोलतात आणि निवडणूक झाली, एकदा निवडून सत्तेत बसला, अरे मित्रांनो, रत्नाकर आवसेकरला 35 वर्षाचं हे टक्कल पडलेलं आहे. राजकारणामध्ये कितीतरी आमदार निवडून कितीतरी पाडले, कोणाच्या साखर कारखाने इकडे तिकडे झाले, कितीतरी सरपंच निवडून आणले, कितीतरी सरपंच पाडले, कितीतरी आमदार आले, कितीतरी सरपंच पाडले. असला जबरदस्त खेळ मी केलेला आहे माझ्या राजकारणामध्ये, माझ्या जीवनामध्ये. पण कुणाचाही विरोध घेऊन नाही, कुणाला खालच्या पातळीवर टीका करून नाही. का मी माझी पातळी कधी नाही सोडली. मी माझ्या पद्धतीनं, मी माझ्या बुद्धिकौशल्यानं, माझ्या ह्या जीवनामध्ये मी राजकारणावर जर बोलायला लागलो तर मला 2 ते 3 तास लागतात व्याख्यान द्यायला. मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, माझा भोंगा तुम्ही असाच लावून धरा आणि या भोंग्याला भरभरून आशीर्वाद द्या. आवडलं तर लाईक करा, नसलं केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तुमच्या स्टेटसला आमची लिंक ठेवा, मी तुम्हाला लिंक पाठवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद मला देत आहे. प्रत्येकजण बोलतो, अरे आवसेकर खरं रे. मग खरं तर खरं बोलायला धाडस पाहिजे. आता मी काय विचार केला, शेवटी काय हरकत आहे 2 शब्द जर आपण खरं बोललो कोणाला, आणि याच्यातून जर कोणाला काही बोध घेता आला तर अवश्य घ्यावा. उद्या निवडून आलं तर कोणी काही मला त्यातले 10% काही देणार नाही, बरोबर आहे का नाही? कारण आलेला प्रत्येक आमदार त्या निधीमधला 10% 15% खातोच, त्याच्याशिवाय तो घरात आलेल्या लोकांना चहात पाजू शकत नाही, असा माझा दावा आहे. त्याला खाणंच भाग आहे. त्यानं किती जरी सांगितलं की मी खात नाही, अरे खायचं कसं नाही, तुझ्या बापाला खावं लागेल. कारण आलेल्या लोकांना चहा कुठून पाजणार, सोयाबीन विकून? दररोज ज्यावेळेस 1000 कप चहा होतो तो काय सोयाबीन विकून होतो का? यालाच म्हणतात पडद्यामागचं राजकारण. खूप काही बोलण्यासारखं आहे. पाहता पाहता पुन्हा 30 मिनिट होत आहेत मित्रांनो. मी बोलायला थकत नाही, तुम्ही ऐकायला थकत नाही. पुन्हा लोक म्हणतात की अरे आवसेकर थोडा जास्त बोलतो. काहीही म्हणा, मी आहे तो असा आहे. स्वीकारायचे का नाही तुम्ही ठरवा. आवडलं तर मोबाईल चालू ठेवून पूर्णपणे ऐकल्याबद्दल तुमचं धन्यवाद. नाही आवडलं, चॅनल बदलायचा अधिकार तुम्हाला आहे, बरोबर का नाही? त्यामुळं आपण पुन्हा पुन्हा लाख धन्यवाद मानू सर्व सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स, दररोज मिळत असलेला प्रतिसाद. आणि मी ठरवलेलं आहे की मला जे योग्य वाटते ते तुमच्यासमोर ठेवणे. काय स्वीकारायचे तुम्ही स्वीकारा, याच्यातलं जे आवडलं नाही ते विसरून जा. मी कोणत्याही पक्षाचं नाही, कोणत्या जातीचं नाही, कोणत्या धर्माचं नाही, कोणत्या झेंडाचं नाही, कोणत्या नेत्याचं नाही, कोणाचा प्रवक्ता नाही, आणि कुणाला निवडून आणायचं कुणाला पाडायचं गुत्त घेतलेलं नाही. कारण आपण कुणात लाजीम नाही आहेत, म्हणून आज बोलू शकतो मी स्पष्ट. मित्रांनो, आणि शेवटी एक सांगतो, मी बटाट्याची भाजी आणि पोळीच खातो. अमित देशमुखसुद्धा बटाट्याची भाजी आणि पोळीच खातात. अर्चना देशसुद्धा बटाट्याची भाजी आणि पोळीच खातात. नरेंद्र मोदीसुद्धा बटाट्याची भाजी आणि पोळीच खातात. अरे सगळ्यांचं आपल्या गरजा किती आहेत, आणि गरजेच्या जर वर आपण अपेक्षा केली तर मग मात्र माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख यायला लागतं. त्यामुळं आपण समाधानी राहायचं. आपल्याला जे योग्य वाटते ते लोकांचे आपलं विचार ठेवायचे. आवडलं तर घेतील लोक, नाही आवडलं तर थोडंसं पुन्हा ट्रोल करायला रत्नाकर आवश्यक आहे जिंदाबाद. काही वाटत नाही, आता सवय झालेली. चला पुन्हा भेटू उद्या. पाहता पाहता 30 मिनिट होत आहेत. धन्यवाद.